नमस्कार. आजचा आपण जो प्रश्न घेणार आहे तो प्रश्न कायमच सर्वांच्या जवळचा आणि आवडीचा असा प्रश्न राहिलेला आहे. कारण का शिवरायांनी जो पराक्रम गाजवला, जगाच्या म्हणजे कीर्तीवर जे नाव कमावलं, त्यामध्ये ज्या गोष्टींचा भाग होता त्या महाराजांच्या तलवारी, आणि त्या त्यांच्यासोबत प्रत्येक पराक्रमामध्ये होत्या. तर त्या तलवारी ह्या प्रत्येकासाठी फार जवळच्या आहेत आणि त्या तलवारींबद्दल आपलं कायमच एक वेगळं मत राहिलेलं आहे आणि ते आपण ठामपणे सर्वत्र मांडलेलं आहे आणि त्याच्यावर पुस्तकही आपलं आहे. तर ते मत आपण आता सर्वांसमोर कसं सादर कराल? खरं तर शिवाजी महाराजांची तलवार एकच होती का अनेक होत्या, या प्रश्नाची ज्यावेळेला आपण उत्तर देतो त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या तलवारीविषयीची कोडी सुटतात. मग ती शिवाजी महाराजांची तलवार कशी होती? कारण तलवारीचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे, समुराई तलवारीपासून राजपूत तलवार आहे. मोगलांनी वेगळी हिल्ट इंट्रोड्यूस केली मोगलांची. समशेर असते म्हणजे अरबस्थानातली. फ्रेंचांची तलवार वेगळी आहे. पोर्तुगीजांच्या हिल्ट्स आणि तलवारी वेगळ्या आहेत. बरोबर. ब्रिटिशांच्या वेगळ्या आहेत. जमातीप्रमाणे तलवारी बदललेल्या गेलेल्या आहेत किंवा देशाच्या ह्याच्याप्रमाणे तलवारी. आसामकडं की दाव आहे, इकडे खाली नायर लोकांची त्यांची स्वतःची तलवार आहे. ग्रीकांची स्वतःची तलवार होते, तुम्हाला माहित आहे. वेगवेगळ्या त्यांच्या आकारावरून, त्यांच्या हिल्टवरून आपल्याला ते लक्षात येतं. महाराजांची तलवार कशी होती हे आपल्याला महाराजांची शिल्प आणि चित्र सांगतात. म्हणजे हे जे काही चित्र आहे मिनिचर, आता हे ह्याच्यामध्ये आहे, छत्रपती शिवाजी संग्रहालयात आहे, अस्सल चित्र आहे, समकालीन 17व्या-18व्या शतकात काढलेलं. त्याच्यावरून ती तलवारीची मूठ आणि हे आपण सांगू शकतो. अशाच पद्धतीची महाराजांची जी 14-15 चित्र आहेत मिनिचर, त्यातली तलवार ती बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की महाराजांची तलवारी आहेत ही ज्याला आपण जगामध्ये मराठा हिल्ट म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. काही लोक त्याला हिंदू बास्केट हिल्ट म्हणतात, पण तो शब्द थोडासा चुकीचा आहे असं माझं म्हणणं आहे. कारण बटरफियर असतील, त्यानंतर म्हणजे ह्या सगळी जुनी शस्त्रास्त्राची तज्ज्ञ आहेत. इगर्टन असेल, रॉबर्ट इलगुड असेल आत्ताचा नवीन तज्ज्ञ, किंवा अनेक शस्त्रास्त्रांचे जे कॅटलॉग आहेत कलेक्शनमध्ये, कलेक्टर किंवा स्टोन नावाचा एक जण आहे, तो अमेरिकन इतिहासकार, शस्त्रास्त्रांचा तज्ज्ञ आहे, त्यानं खूप मोठा कॅटलॉग करून ठेवला आहे. अशा सगळ्यांनी अशा पद्धतीची जी हिल्ट आहे महाराजांनी हातात धरलेली तलवार, त्याला मराठा हिल्ट किंवा मराठा सॅबर, मराठा सोड असं म्हटलं. त्यामुळं ती तशा पद्धतीची हिल्टची तलवार महाराज वापरत होते हे आपल्याला लक्षात येतं चित्रातून आणि त्यांच्या दगडी शिल्पातून. आणि त्यानंतर महाराजांच्या म्हणून ज्या तलवारी आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या दाखवल्या जातात त्या सगळ्या तशा पद्धतीच्या आहेत, म्हणजे मराठा हिल्ट असणार आहेत. बरोबर. आता त्याच्यामध्ये महाराजांच्या तलवारी एकच होती का? आपल्या सगळ्या PM जोशी असतील किंवा अनेक जे संशोधक आहेत जिनी या तलवारींवर लिहिलं महाराजांच्या, त्यांनी गृहीतिक असं स्वतःचं करून घेतलं की महाराजांची एकच तलवार आहे आणि तिचं नाव भवानी आहे. आणि त्यामुळं कन्फ्युजन वाढलं, संभ्रम निर्माण झाला. कारण लंडनमध्ये असणारी जी तलवार ती सुद्धा भवानीच, सातारकर छत्रपतींच्याकडे असणारी तलवार ती सुद्धा भवानी, सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या पाषाण शिवराजेश्वर जे आहेत तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथं मंदिर आहे, त्याच्या समोर ठेवलेली तलवार ती सुद्धा भवानी. किंवा प्रोफेसर माणिकरावांच्याकडे एक तलवार आहे ती सुद्धा भवानी. अशी एकाच नावाच्या 4-4 तलवारी कशा असतील? त्या एकच तलवार महाराज वापरत होते का असं गृहीतिक झाल्यामुळे ते कन्फ्युजन झालं. पण ज्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलो, खोलात शिरायला लागलो, शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या असं लक्षात आलं की महाराजांच्या तलवार महाराजांना कशी मिळाली ह्याच्याविषयी माहिती सांगणारे फक्त आपल्याकडे बकरी आहेत. शिवदिग्विजय आहे, चिटणीस आहे, ह्या ज्या बकरी आहेत, या बकरीतूनच फक्त आपल्याला, आणि तिथं उत्तरकालीन सभासद नाही सांगत माहिती, उत्तरकालीन बकरीच महाराजांना ती तलवार कशी मिळाली ही जी माहिती सांगतात. त्यामुळे तो विषय थोडासा आपण म्हणजे हरिहरेश्वरला महाराज गेले होते, तिथून येताना गोवली नावाचं गाव आहे, आत्ताच्या तळा घोसाळा वगैरे जे किल्ले आहेत ना ह्या मानगाव वगैरे त्या परिसरामध्ये, म्हणजे रायगडच्या जिल्ह्यामध्ये, तिथल्या त्या गौलेकर सावंतांच्याकडे एक नामी
महाराजांना तलवार आहेत असं कळालं आणि मग ती बकरीतली कथा आपल्याला माहिती आहे की महाराजांनी 300 होऊन दिली त्यांच्याकडनं आणि ती तलवार ती विकत घेतली वगैरे. आता महाराजांच्या तलवारीचा अनेक विषय काय आहे की ही तलवार महाराजांना भवानी देवीने दिली अशी एक कथा, आख्यायिका, चित्र ही खूपच अशी रंगवली गेली. तर ती देवीने तलवार दिली का? देवीने तलवार दिली. जगभरात जर तुम्ही बघितला तर असे अनेक राजे आहेत की जे पराक्रमी होते आणि त्यांचं शस्त्र त्यांना एखाद्या देवीने दिलं किंवा देवानं दिलं असं सांगितलं जातं. अशा कथा गुंफल्या गेलेल्या आहेत. तसंच महाराजांच्या तलवारसुद्धा भवानी देवीने दिली अशी एक दंतकथा महाराजांच्या त्या एका तलवारीविषयी गुंफली गेली आणि ती प्रतापगडच्या युद्धाशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे की त्याची मूळ कुठं आहे ते भवानी देवीने तलवार, तर ते आहे शिवभारतामध्ये. शिवभारतकार हा कवी आहे. बरोबर. दुसरा अनेक सटीक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक सटीक गोष्टी आहेत, पण फुलोरा खूप आहे. काव्यात्मक कल्पनेचा फुलोरा खूप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काव्यात्मक तर ते सगळं काव्यच आहे ना, शिवभारत हे काव्य आहे. बरोबर. पण कल्पनेचा फुलोरा एवढा आहे की त्याने कधी शिवाजी महाराजांना विष्णू म्हटलंय, विष्णूचा अवतार म्हटलंय, कधी शिवाचा अवतार म्हटलंय. त्यानं ते भवानी देवीचं सगळं वर्णन जशी भवानीच साक्षात उभी आहे अशा पद्धतीनं त्यानं ते रंगवलंय आलेले. आणि मग त्यानं त्यात म्हटलं की अफजल खानाला मारायला जाणार महाराज त्याच्या आदल्या रात्री महाराजांच्या स्वप्नामध्ये भवानी देवी आली आणि तिनं सांगितलं महाराजांना, तिने काही तलवार दिली नाही. म्हणजे परमानंद सुद्धा सांगत नाही महाराजांनी तलवार की मी तुझी तलवार बनवून राहिलेली आहे आणि ती तलवारीत सामावली महाराजांच्या, असं परमानंद सांगतो, शिवभारतकार सांगतो. आणि त्या लेखनाला आक्षेप ज्या अर्थी महाराजांच्या आज्ञेने लिहिलंय त्या अर्थी त्यांनी घेतला नाही. त्यामुळे कदाचित असा दृष्टांत झाला सुद्धा असेल किंवा कवीच्या कल्पनेनं त्यांनी ते मांडलं की महाराजांना भवानी प्रसन्न आहे आणि ती त्यांच्या तलवारीत आहे म्हणून ती भवानी झाली. पण तलवारींना, शस्त्रांना नावं दिली जायची. महाराजांच्या शस्त्रास्त्राचं पट्टा जो आहे महाराजांचा, त्या पट्ट्याचं नाव सुद्धा यशवंत असं एका बकरीत आहे आपल्याकडे मिळतंय. तसे अनेक भवानी नावाची नचिकेळकरांनी एक लेख लिहिलाय. त्यांना पेशवाईत एक भवानी तलवार आणि तिचं मग ते सगळं खर्चाचा त्यांनी आराखडा वगैरे दिलाय त्याच्यामध्ये. ते एकानं दुसऱ्यानं सुद्धा स्वतःच्या तलवारीचं नाव भवानी ठेवलं होतं. आपल्याला माहिती आहे रामायण महाभारतापासनं रावणाच्या चंद्रहास, रावणाच्या तलवारीचं नाव आहे ना उपलब्ध पुराणामध्ये. ही नावं म्हणजे किंवा धनुष्यबाणाला नावं ठेवली जायची. तर तसे महाराजांनी स्वतःच्या हे स्वतः महाराज हे भवानीचे भक्त होते. भवानी ही त्यांचं कुलदैवत भोसल्यांचं. त्यामुळे त्यांनी भवानी देवीच्या नावावरनं स्वतःच्या तलवारीची नावं ठेवणं साहजिक आहे. आणि ती देवता उग्र देवता आहे, बरोबर, वॉरियर देवता आहे ती. त्यामुळे तिच्या नावानं महाराजांनी नावं ठेवलीत हे आपण मान्य करावं लागतं. कारण नंतरच्या बकरींमधनं वगैरे भवानी तलवार येत आहे आणि ह्याला कदाचित डॉक्युमेंटेड पुरावे सुद्धा मिळतील. आत्ता आपल्या इतिहासाचं नव्यानं शोध चालू आहे. बरोबर. पण महाराजांच्या जगदंबा नावाच्या तलवारीचं नाव डॉक्युमेंटेड मिळतंय आपल्याला आणि ते नंतरच आहे, समकालीन नसलं तरी करवीर छत्रपती घराण्याचा जो शिलेखान्याचा जाप्ता आहे. शिलेखाना म्हणजे शस्त्रागार. ते सगळं शस्त्रागार जे होतं ते जुन्या राजवाड्यामध्ये होतं. म्हणजे आत्ताचा जुना राजवाडा वरच्या ह्याच्यामध्ये होतं. ती शस्त्र सगळी ठेवली होती. आणि ही जी जगदंबा तलवार आहे ती छत्रपतींचे कृपान म्हणून त्याच्यात नोंद आहे. अच्छा. जी 1875-76 प्रिन्स ऑफ वेल्सला दिली गेली ती जगदंबाचं नाव आहे. आणि दुसरं एक नाव आहे ते तुळजा फिरंग, जी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना दिली. तर शहाजी महाराजांच्या तलवारीचं वर्णन राधामाधव विलास चंपूमध्ये आहे. आपण तुम्ही वाचा, जी काळी तलवार वगैरे म्हणतात ती शिवाजी महाराजांना त्यांनी एक तलवार दिली. जसं ध्वज दिला, मुद्रा दिली आपल्याला माहिती आहे, तसं ती तलवार सुद्धा दिली इकडं पाठवताना. त्यामध्ये ते नाव आहे. ती तुळजा फिरंग ती सिंधुदुर्गला असावी कारण ती शिवाजी महाराजांची तलवार आहे असं ग्रँड डफनं सुद्धा लिहिलंय. ग्रँड डफचं पुस्तक एडिट करणारा, त्याचं नाव आता मला आठवत नाही, त्याने नंतर ग्रँड डफ नंतर एकाने पुस्तक एडिट केलं ते ग्रँड डफचं हिस्ट्री ऑफ मराठाज. त्यानं त्या पुजाऱ्यांची साक्ष काढून ते काही गोष्टी लिहिलेल्या आहेत शिवछत्रपतींच्या बद्दल. तिथल्या सिंधुदुर्गला तो स्वतः गेलेला होता त्यावेळेला. अच्छा.
आणि हे सगळ्या त्या पुजाऱ्यांना परंपरागत माहीत आहे की ती छत्रपतींचं कृपान होतं, म्हणजे तलवार होती आणि तिचं नाव तुळजा होतं असं तिने ते साक्ष काढून लिहिलेलं आहे त्या ह्यानं. त्यामुळे तिन्ही तलवारी तरी आपल्याला मिळतात. चौथी जी तलवार प्रोफेसर माणिकराव म्हणून खूप मोठे शस्त्रांचे तज्ज्ञ होऊन गेले, जुम्मादादा व्यायाम आखाड्यातले आपल्याला माहीत आहे, तर त्यांच्याकडे एक शिवछत्रपतींची तलवार आहे जी आता बडोद्यामध्ये आहे, जुम्मादादा आखाड्यामध्ये आहे. तिचं नाव माहीत नाही, पण त्यांनी ती तलवार शिवाजी महाराजांच्या स्वतः माणिकरावनी ती जतन करून ठेवलेली आहे. त्याच्यावर ते मॅनावर सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र काढलंय आणि कॅप्शन लिहिलंय. आता ती त्यांना कुठून मिळाली, त्याला रेफरन्स काय हे आपल्याला माहीत नाही, पण माणिकरावांसारखा चांगला अभ्यासक शस्त्राचा प्रताप शस्त्रागार त्यांनी लिहिले पुस्तक. बरोबर. ज्या अर्थी तो शिवाजी महाराजांची तलवार म्हणतोय त्या अर्थी ती असावी, पण एखाद्या अभ्यासकाला सामान्य होते तसे, सामान्य म्हणजे कुठल्या सरदार घराण्यातले किंवा लेगसी छत्रपतींच्या घराण्यातले नाहीत. एखादी गोष्ट मिळाले शिवाजी महाराजांचे, फक्त तिचा सोर्स त्यांनी सांगितला नाही कारण ते कुठून मिळाला अवघड होतं म्हणून सांगितलं नसेल, पण त्यांच्याकडे एक शिवाजी महाराजांची तलवार आहे आणि महाराजांसारखा योद्धा एकच तलवार वापरेल असा काय विषय नाही आहे आपल्याकडं. बरोबर. आणि भवानी तलवार तर सातारच्या शाहू महाराजांना जी भवानी तलवारीचा प्रवास आपल्याला माहिती आहे की तो नंतर ती औरंगजेबाकडे गेली रायगडचा किल्ला जिंकल्यानंतर, आणि शाहू महाराजांची जी लग्न लावून दिली औरंगजेबानं, त्यात त्यानं 2 तलवारी शाहू महाराजांना दिल्या परत. अच्छा. एक दिली भवानी शिवाजी महाराजांची आणि दुसरी अफजल खानाला मारल्यानंतर अफजल खानाची तलवार एक विनिंग ट्रॉफी म्हणून छत्रपती घराण्यात होती त्यावेळेला. अच्छा. ती एक तलवार त्यानं दिली त्यांना, असं गोसो सरदेसाईंनी लिहून ठेवले, मांडून ठेवले. आणि त्या दोन्ही तलवारी पुन्हा सातारकर छत्रपतींच्याकडे होत्या याचे अनेक उल्लेख आहेत. बर. म्हणजे सातारच्या प्रतापसिंह महाराजांचे त्याचे उल्लेख आहेत. बरोबर. प्रतापसिंह महाराजांनी एक डायरी लिहून ठेवली स्वतःची. हे खूप सुशिक्षित कैदेमध्ये असताना सुद्धा, पेशव्यांच्या कैदेमध्ये असताना त्यांच्या आईनं त्यांना अंधारात शिकवलंय, म्हणजे शिक्षकाकडून. ते स्वतः डायरी लिहायचे. ग्रँड डफ सारख्या, एल्फिस्टन सारख्या मुत्सद्दी पराक्रमी इंग्रज, आता इंग्रजांना पराक्रमी म्हणतोय की लोकांना वाईट वाटेल, होतच ते. एल्फिस्टनच आपला सगळा महाराष्ट्र आणि मराठ्यांचा शेवटचा पराभव केलेला तो आहे एल्फिस्टन. अशांच्या तो संगतीत असल्यामुळं प्रतापसिंह महाराज, त्या प्रतापसिंह महाराजांना सगळ्या गोष्टी लिहून ठेवायची सवय होती आणि टेबल खुर्चीवर बसून ते लिहायचे सगळे. आपण गादी, आपली त्याच्या अगोदर टेबल खुर्ची प्रकार नव्हते आपल्याला, आपण गादी मसनदीवर बसायचो, तर टेबल खुर्चीवर बसून ते लिहायचे. आणि त्यांनी प्रतापसिंह महाराजांची डायरी जी आहे ती आज सुद्धा पुणे पुरालेखागारामध्ये जतन करून ठेवलेली आहे. अच्छा. तिचा काही अंश छापलेला सुद्धा आहे. बर. आणि त्या डायरीमध्ये प्रतापसिंह महाराजांनी अगदी स्पष्ट नोंद करून ठेवले की आमच्या देवघरामध्ये 2 तलवारी आहेत. एक आहे भद्रकाली नावाची तलवार, जी शाहू महाराजांची तलवार आहे. बर. म्हणजे पहिले शाहू, म्हणजे औरंगजेबानं ज्यांना तलवार दिली ते शंभूराजांचे सुपुत्र शाहू महाराज, थोरले शाहू महाराज. आणि दुसरी आहे सेलिब्रेटेड शिवाजी महाराजांची तलवार, जी सुप्रसिद्ध भवानी तलवार. अशा 2 तलवारी त्यांच्या घरावर, म्हणजे त्या घरावर नाही, देवघरावर त्या ठिकाणी होत्या. हे प्रतापसिंह महाराजांनी लिहून ठेवले, त्यांची डायरीमधल्या स्पष्ट नोंदी आहेत. त्यामध्ये ते लेगसी म्हणून ते चालत आलेले होते सातारकर छत्रपतींच्याकडे. आता त्याच्यामधली भवानी कुठली, हा एक अभ्यासाचा विषय आहे. बरोबर. सुदैवानं मी दोन्ही तलवारी बघितली. अच्छा. आतापर्यंत फक्त एकच जी दसऱ्याला काढली जाते ती भवानी आहे असं लोक म्हणत होते, अजून सुद्धा म्हणतात. माझं मत थोडंसं वेगळं आहे की ती भद्रकाली आहे. बर. आणि दुसरी एक तिथं तलवार आहे की जी त्या तलवारीपेक्षा जुनी आहे, भद्रकालीपेक्षा जुनी. ओळखून येते ना आता, नवीन गाड्या जशा ओळखतात आपल्याला की ही गाडी
या मॉडेलची आहे, 80ची आहे, 80च्या दशकातली, 90च्या दशकातली, आणि एकदम 40च्या 30च्या दशकातली गाडी आपल्याला ओळखता येते. तसं त्या तलवारीमध्ये सुद्धा ओळखता येते, कारण ती झीज झालेली असते, त्याचं मेट्रोलॉजी वेगळी असते, नख्या वेगळ्या असतात, मेकिंग वेगळं असतं. थोडासा अभ्यास केल्यानंतर त्या काळातल्या तलवारीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ते कळतंय. तसं ती दुसरी जी तलवार तिथं आहे त्याच्यावर सुद्धा शाहू महाराजांचंच नाव आहे. पण ते नाव काय आहे थोडंसं बघतो, तुम्हाला सांगतो. याच्यावर फक्त असं नाव लिहिलंय, फक्त राजा शाहू बा, म्हणजे फक्त तो बारकोड आहे, म्हणजे ती त्यांच्या मालकीची आहे. मालकीची म्हणजे कशी, त्यांच्या स्टॉकमधली आहे. तो स्टॉकचा नंबर त्याच्यावर अशा पाठीवर लिहिलेला आहे, तलवारीच्या पाठीवर लिहिला आहे. आणि दुसरी जी तलवार आहे भद्रकाली जी मी म्हणतोय, त्याच्यावर पूर्ण सरकार राजा शाहू छत्रपती आणि कदीम असं ते असं म्हणतात काही लोक, असं लिहिलेलं आहे. पूर्ण नाव त्या ब्लेडवर लिहिलेलं आहे ते. आणि ही तलवार फक्त त्यांची इकडे मिसमॅच होऊ नये, कारण अनेक तलवारी ना एकसारख्याच दिसणाऱ्या, कॉमन माणसांना एकसारख्याच, म्हणून त्यांनी ते नाव सुवर्णाच्या अक्षरात कोरलेलं आहे. ती खूप सुंदर तलवार आहे. तिची मूठ जी आहे, आता ही ती मूठ आहे, ही जी नखी बघा, ह्या तलवारीची नखी बघा, ह्या चित्रातली सेम सगळं तिचे फीचर्स जे आहेत. आणि तिची मेट्रोलॉजी जी आहे ना, म्हणजे हे मूठ जी आहे ना, ही खूप वेगळ्या धातूची आहे. म्हणजे त्याच्यावर परीक्षण थोडंसं व्हायला पाहिजे. खूप वेगळ्या धातूची ती मूठ आहे. ती तलवार शिवाजी महाराजांची भवानी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. फक्त लोकांनी कन्फ्युजन केलं, एकाच तलवारी असल्यामुळे आपल्याकडे होऊ शकतं की एकाच देवघरात त्या होत्या, त्यामुळे ती कन्फ्युजन केलं की ही भद्रकालीला भवानी केलं आणि भवानीला भद्रकाली केलंय, असं माझं अभ्यासांती मत झालं. असू शकतात मतभेद, ती सुद्धा तलवार आपण जतन करून ठेवली पाहिजे. दोन तलवारी होत्या त्यातली, नाहीतर ती शाहू महाराजांची असेल, म्हणजे दुसऱ्यांचं तर्क मानायचं, ती सुद्धा महत्वाची आहे ना खरं. बरोबर, ती जतन झाली पाहिजे असं मला वाटतं. दुसरी तलवार जी जगदंबा नावाची तलवार आहे, ज्याच्यासाठी करवीर छत्रपतींच्या घराण्यातल्या कागदपत्रांचा पुरावा आहे, आणि जी 1875ला 76 म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये ते झालं सगळं. चौथ्या शिवाजी महाराज 11 वर्षाचे असताना प्रिन्स ऑफ वेल्स 7वा एडवर्ड हा भारतामध्ये येणार होता. तो यायच्या तो आज सुद्धा बघा तुम्ही, जेम्स ह्याचा पॅलेस आहे, तो जेम्स लंडन मधल्या पॅलेसचं नाव काय, त्या एक मिनिट, रॉयल कलेक्शन ट्रस्ट जिथं ठेवलंय ना तो पॅलेस, तर तो पॅलेसमध्ये ती ठेवलेली तलवार आहे लंडन मधली. ती प्रिन्स ऑफ वेल्सनं इथून घेऊन गेला तो. पण त्या प्रिन्स ऑफ वेल्स मध्ये जी त्याला एवढी आवड होती शस्त्रास्त्रांचे कलेक्शन करायची की भारतामध्ये यायच्या अगोदर इथले त्याचे जे काही अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले होते की ही काही संस्थानिक जे आहेत भारतामधली जी घराणे आहेत चांगली चांगली, त्यांच्याकडे सेलिब्रेटेड वेपन्स कुठले आहेत ते बघा. चांगल्या नामवंत जुन्या माणसं, जसं आता छत्रपती घराणं आहे करवीरचं, तर त्या करवीरच्या छत्रपतींच्याकडे काय आहे, जे अँटिक सोर्स कुठले आहेत, आणि ती त्याला भेट द्यायला लावायची. असं रतलामच्या राजाकडनं घेऊन गेलाय, बडोदेकरांच्याकडे घेऊन गेला, ज्यांच्याकडे जी जी चांगली सेलिब्रेटेड शस्त्र होती ती सगळी शस्त्र तिने नेली आणि एक इंडिया रूम त्यानं तयार केली तिथं, आणि ती डिस्प्ले केली. तीच आज सेंट जेम्स पॅलेसमध्ये जी सगळी शस्त्र आहेत ती त्याच्या इंडिया रूम मधली आहे. ती जवळजवळ साधारण 300 ते 400 आर्टिकल तो घेऊन गेलाय. आणि तसंच मग त्यानं कोल्हापूरच्या राजाकडं कुठलं शस्त्र आहे, तर शिवाजी महाराजांचं जगदंबा नावाचं तलवार. ती जगदंबा हे नाव कुठनं कळतं, तर आमचा जो जाप्ता आहे त्याच्यातून ते नाव समजतं. ती करवीर छत्रपतींनी त्याला ती भेट दिली आणि तो घेऊन गेला. आता ह्याला पुरावा काय परत की ती शिवछत्रपतींची आहे, आपण म्हणतोय आमच्याकडच्या जाप्त्यात लिहिले कागदपत्रामध्ये. आम्ही 1875-76ची कागदपत्र शोधून काढली. कधी तर मी सांगेन त्या कागदपत्रांची गंमत. 1980ला बॅरिस्टर AR अंतुलेंनी घोषणा केली
की मी शिवाजी महाराजांची लंडनमधली भवानी तलवार आणणार. आता लोक ती भवानी जगदंबा एकच म्हणून ती भवानी म्हणतात, त्याला भवानी म्हटले, पण ती जगदंबा नावाची तलवार आहे. बरोबर. ती घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात एक वादंग सुरू झालं की ती तलवार नाहीच आहे शिवाजी महाराजांची, साताऱ्यात आहे आणि तुम्ही कुठं निघालाय वगैरे वगैरे. तर त्यावेळेला अंतुले साहेबांनी इथे एक मंत्र्यांना पाठवून दिलं होतं. देसाई नावाचे मंत्री होते ते, आणि त्यांनी कोल्हापूरच्या पुरालेखागारामधली या 1875-76च्या संबंधातल्या आणि करवी छत्रपतींच्या घराण्याचा जो शिलेखाण्याचा जाप्ता होता, ती सगळी कागदपत्र त्यांनी त्या मंत्र्यांनी बघितली आणि ती मुंबईला त्यांना नंतर घेऊन यायला सांगितली. ती कोल्हापुरातले पुरालेखागारातले एक अधिकारी ते घेऊन गेले, मंत्र्यांच्याकडे ती दिली. पुरावे होते, फर्स्ट हँड पुरावे आहेत ते सगळे कागदपत्रांचे, आणि त्या पुराव्याच्या आधारावरच अंतुलेनी ती मागणी करायचं ठरलेलं होतं. अच्छा. कारण ते ठाम पुरावे होते. मी माझ्या आता जी काही नवीन एडिशन आणली आहे भवानी तलवारीची, त्याच्यामध्ये ते मी सगळी कागदपत्र मांडलेली आहेत. कारण लोक काय म्हणायचे अगोदर संशोधक की नवीन तयार करून दिलेली आहे तलवार. 1875ला नवीन अशी तलवार होतच नव्हती. बरोबर. बरं, केली सुद्धा असेल, पण त्या कागदपत्रांमध्ये अशा स्पष्ट नोंदी आहेत की जुनं कृपांजय छत्रपतींचं आहे तलवार आहे, जगदंबा तलवार, ती थोडी त्याचे हिरे आणि माणिक काही पडले होते, ते त्यांनी बसवून घेतले थोडे. मॅन नव्हतं त्याचं, ते मॅन तयार करून घेतलं, नवीन मॅन तयार केलंय, मॅन नवीन केलंय. मॅनासाठी एवढे खर्च आले त्यांना, मॅनाचं ह्याच्यासाठी तो सगळा खर्च लिहिलाय. तलवारीचा खर्च नाही लिहिला, दुरुस्त करायचा खर्च आहे. कागदपत्रात स्पष्ट नोंद आहे की ते जुनं कृपान दुरुस्त करायचा खर्च केलेला आहे आपल्याकडं. आणि मग ते त्यांना दिलं. आणि ब्रिटिशर्स त्यावेळेचे सुद्धा खूप अभ्यासू होते. त्यांच्याकडं तुम्हाला माहिती आहे संग्रहालय तर 16व्या शतकातच त्यांनी उभा केलेली आहेत सगळी ही पदार्थविद्या हे जी सगळी आहे. तर त्याच्यामध्ये रॉबर्ट बर्डवूड नावाचा त्यांचा जो काय हे होता त्यानं, आणि दुसऱ्या एकाचं नाव मला आठवत नाही, तिथं ते प्रिन्स ऑफ वेल्स ही जी शस्त्र घेऊन गेला, त्यांचं एक कॅटलॉग तयार केला आहे. म्हणजे ती शस्त्र कुठलं आहे ते. तर त्यामध्ये हे आपलं भवानी तलवारीचं सुद्धा कॅटलॉग आहे. एक तुम्हाला सांगतो, त्या कॅटलॉगमध्ये त्यांनी नोंद आहे, ती कॅटलॉगमध्ये स्पष्ट नोंद असे की तलवारीची जात कुठली आहे, साधारण 213चा तो कॅटलॉग सुद्धा मिळाला आहे आपल्याला, सगळा पूर्ण कॅटलॉग आपल्याला तो सगळा मिळाला आहे, म्हणजे त्यावेळेचाच छापलेला मिळालेला आहे. त्यामध्ये म्हटले सॅबर म्हणजे तलवार, मराठा स्ट्रेट म्हणजे सरळ आहे, मराठा जातीची आहे, म्हणजे मराठा मूठ मग अशी म्हटलं तसं. 1 एज्ड ओल्ड युरोपियन ब्लेड विथ 2 ग्रूव्ज ऑन ईच साईड, म्हणजे युरोपियन ब्लेड आहे ते सुद्धा लिहिले, म्हणजे फिरंगी आहे ती, ते सुद्धा लिहिले आहे, एका बाजूचं आहे. इन वन ऑफ विच IHS इज स्टॅम्प्ड 3 टाइम्स, म्हणजे जी ती ग्रूव्ज आहेत, म्हणजे त्याची काय आपण नाळ म्हणतोय त्याला, त्यातल्या एकामध्ये IHS असं 3 वेळा स्टॅम्पिंग केलंय. म्हणजे ते पोर्तुगीज असल्यामुळे त्याचे ते आहे ह्युमन साल्वादोर असं त्याचं काय काय अर्थ आहेत ते. द राइज्ड स्टील सपोर्ट ॲट द हिल्ट आर डॅमेसेंट्स विथ गोल्ड इन फ्लॉवर डिझायनिंग्स, म्हणजे त्याची जी काय त्याला सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे आपली जी काय परज म्हणतोय आपण, ती गोल्ड फ्लॉवरनं त्याला ह्याला हे केलं त्याचं, म्हणजे कोप्तागारी म्हणते ते सगळं केलेलं आहे त्याला. द गार्डेड हिल्ट इज आयर्न विथ अ ब्रॉड नकेल गार्ड अँड अ सर्क्युलर पोमेल, काय असं वगैरे वगैरे खूप आहे वर्णन त्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे शेवटी की प्रेझेंटेड बाय हिज हायनेस HH द महाराजा ऑफ कोल्हापूर ॲज अ रिलिक ऑफ द मराठा चीफ शिवाजी टू हुम इट फॉर्मली बिलॉंगड. आता ह्याचा अर्थ काय, त्यांनी स्पष्ट लिहिलंय की शिवाजी महाराजांची आठवण, म्हणजे मराठा चीफ शिवाजीची आठवण म्हणून 4थ्या शिवाजीनं, की जी मराठा चीफ शिवाजीच्या मालकीची होती तलवार, ती भेट दिली.
आता हा जे तलवार घेऊन गेले त्यांनीच तो लिहून ठेवलेला पुरावा आहे. बरोबर. त्यामुळे आणि त्याला दुसरे अनेक त्याच वेळेचे अनेक पुरावे आहेत. म्हणजे परत ते चौथ्या ह्याच्यातले तलवारे अनेक आहेत. म्हणजे बटरफियरनं लिहिलेला आहे, जो गव्हर्नर होता त्यानं लिहिलं त्याच्या पुस्तकात की ती शिवाजी महाराजांची तलवार आहे म्हणून. अनेक लोकांनी लिहिलं आहे की तलवार आहे. फक्त काही लोकांनी भवानी नाव दिलंय त्याचं. साहजिक आहे, जगदंबा भवानी काय वेगवेगळं नाही. अशा अनेक लोकांनी ती नावं देऊन ते लिहिलेलं आहे सगळं. एवढे पुरावे असताना ती तलवार शिवाजी महाराजांची नाही असं आपण म्हणणं धाडसाचं ठरेल. बरोबर. मी तर पूर्ण ठाम आहे त्याच्यावर. माझा विश्वास इतर कोणावर नाही, पण ते ब्रिटिश चुकत नाहीत. बरोबर. डॉक्युमेंट केलेली गोष्ट आहे ती. त्यांनी कॅटलॉगमध्ये त्या कॅटलॉगमधल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये चूक नाही आहे. एका शब्दाची सुद्धा चूक नाही. बरं, नुसतं कॅटलॉगमध्ये नाही आहे, कॅटलॉगच्या प्रस्तावनेत सुद्धा त्यांनी स्पष्ट शककर्ते शिवाजी महाराजांची तलवार आहे म्हणून लिहिलेला आहे. त्यामुळे तो विषय आहे त्या तलवारीचा. तिसरी जी सिंधुदुर्ग किल्ल्यावरची जी तलवार आहे त्याच्याविषयी फक्त पुजारी तिथले जे होते, पण ते पुजाऱ्यांची आत्ताच्या पुजाऱ्यांची साक्ष नाही आहे ती. तिथं सुद्धा संकपाळ घरानं परंपरागत त्या शिवराजेश्वरची पूजा करायला तिथं ठेवलेलं होतं. तर ती ग्रँड डफच्या काळातली साक्ष आहे. हे शिवाजी महाराजांची ती तलवार आहे म्हणून. त्यामुळे तो विषय मला वाटतं की तिन्ही तलवारी शिवाजी महाराजांच्याच आहेत. आणि त्याच्याविषयी काही कन्फ्युजन करावं असं नाही. आता शिवकाळातली माप किती होतं शिवाजी महाराजांच्या तलवारीचं, मग ते हिल्टमध्ये बसत होते का, असं असेल तर मग आपण इतिहासच लिहू शकत नाही कुठल्याच गोष्टींचा. बरोबर. काही गोष्टी ह्या नंतरच्या काळातून सुद्धा आपल्याला घ्याव्या लागतात. म्हणजे आता साधं उदाहरण आहे, शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा चौतर आहे. त्यावेळेला काय शिवकालीन कागद काय मिळालेलं नाही ना आपल्याला. तो हेनरी ऑक्झिंडनचा असला तरी तो तिथंच होता असं काय संबंध आहे, तो पुढं मागं सुद्धा असू शकतो. बरोबर. पण आता ते फिजिकली दिसते ना. होय. फिजिकली दिसते तर तिथंच आहे ते त्यावेळेपासून. बदलाय कशाला कोण जात आहे. बरोबर. त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण मान्य कराव्या लागतील. मग शिवाजी महाराजांची कट्यार कुठं आहे, काय आहे, ते सुद्धा आहेत काही गोष्टी. त्या प्रिन्स ऑफ वेल्सला नुसती तलवार नाही तर एक कट्यार सुद्धा भेट दिलेली होती. पण ती कट्यार ती शिवछत्रपतींची नसल्यामुळं किंवा तिला जास्त महत्व नसल्यामुळे तिने कॅटलॉगमध्ये सुद्धा स्थान दिलं नाही. पण आपल्या डॉक्युमेंटमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सला चौथ्या शिवाजी महाराजांनी काय काय दिलं याची नोंद आहे सगळी, किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये. बरोबर. पण जी गोष्ट महत्वाची आहे तीच त्यांनी घेतली त्या कॅटलॉगमध्ये, आणि तीच त्यांनी आज सुद्धा खूप हेनं जतन करून तिथं ठेवलेली आहे. ती सेंट जेम्स पॅलेसमध्ये आहे, ती कुठल्या लंडनमधल्या म्युझियममध्ये दुसऱ्या नाही आहे, रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये आहे. राणीच्या पर्सनल संग्रहालयामध्ये ती तलवार त्यांनी ठेवलेली आहे, पब्लिक डिस्प्लेला नाही. हे जे काही व्हिडिओ आता फेक येतात, तिथं जाऊन कोणतरी व्हिडिओ करतं ही शिवाजी महाराजांची तलवार किंवा हे सगळं बोगस आहे. ती तलवार त्या पर्सनल कलेक्शनमध्ये ठेवलेली आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीनं तिने जतन करून ठेवले. सुदैवानं मला त्याचा 14 मिनिटाचा व्हिडिओ मला पाहायला मिळाला. त्याचे अंग प्रत्यंग सगळंच त्याच्यात दाखवलं. मी त्याच्यावर काय लिहिलं, ह्याच्यात जे काय वर्णन आहे सगळं वर्णन त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्याच्यात किती हिरे आहेत, किती मानकं आहेत, हे सगळं व्यवस्थित बघायला मिळतं. तिची कडी जी असते, तलवारीचे पार्ट्स आहेत वेगवेगळे, 24-25 पार्ट आहेत. त्यातली कडी जी होती ती कडी गायब आहे, ते त्यामध्ये दिसतंय. त्याच्या वाटीला थोडंसं डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे ती जुनी तलवार आहे, ते सगळं लक्षात येतं. ते सगळं तर ती तलवार आता आपण भारतात आणली पाहिजे या मताचा मी आहे. जगदंबा नावाची तलवार. आणि सहज शक्य इथं आता अमेरिकेतनं आपण अनेक गोष्टी जुन्या आणलेत, नटराजाची मूर्ती आणली, हे आणली, ते आणली. लंडननं सुद्धा काही गोष्टी आपल्याला परत दिल्या. ही तर तलवार परत यावी अशी माझी एक भावना आहे. आणि इतर ज्या काही तलवारी शिवाजी महाराजांच्या असतील किंवा आणि कुठल्याही सामान्य योद्ध्याच्या असतील, त्या सगळ्याच शस्त्रास्त्रांचं जतन आपण केलं पाहिजे. कारण एकेकाळी आपल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, संरक्षणासाठी ही शस्त्र वापरली गेलीत आणि ती आपण संग्रहालयामध्ये प्रेरणा म्हणून आपण ठेवली पाहिजेत. जरी आपण महात्मा गांधी जरी आपले राष्ट्रपिता असले तरी आपल्याला या सगळ्या शस्त्रास्त्र ठेवावी लागतात. कारण मानवाची प्रवृत्ती आहे कायम वारंवार युद्ध करायची, त्यामुळे ठेवावीत, त्याच्यातून प्रेरणा घ्यावी, एवढं असं मला वाटतं. बरोबर. आणि ही सगळी जी तपशीलवार माहिती तुम्ही सांगितली, जे फोटो तुम्ही सांगताय,
हे आपल्या नेमक्या कोणत्या पुस्तकामध्ये आहे? हे माझं शोध भवानी तलवारीचा नावाचं एक पुस्तक आहे. 2006ला मी काढलं. त्याच्यानंतर ते आता मी त्याची 21वी आवृत्ती काढली. चांगली आवृत्ती काढली. जराशी थोडीशी कंटेंट त्यात जास्त आहेत. अच्छा. आता ते त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत आणि कागदपत्राच्या आधारावर पुराव्यानिशी ही सगळी मांडणी त्याच्यामध्ये केली आणि प्रत्येक फुट नोट्स दिलेल्या आहेत एक्स्ट्रा माहितीच्या आणि संदर्भासाठी. सगळी माहिती त्यात मिळेल आपल्याला. म्हणजे तुम्ही हा एवढा प्रदीर्घ माहिती तर सांगितलीच आहे आणि त्याचबरोबर आता तुम्ही हे जे पुस्तक सांगताय त्या पुस्तकामध्ये ही अजून माहिती ज्यांनी प्रश्न आपल्याला विचारला त्यांनाही मिळू शकते. हा, खूप जास्त माहिती आहे. मी असंच वर सांगत गेलो. जास्त माहिती आहे, डिटेल्स. या पुस्तकाचा जे आहे त्यांनी सर्वांनी बघून घ्यावं की शोध भवानी तलवारीचा हे पुस्तक सर्वांनी रेफर करावं आणि त्यामध्ये आपल्याला अजून प्रदीर्घ माहिती यात मिळू शकेल. तर आपण तरी पण ही एवढी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांच्यातर्फे धन्यवाद. धन्यवाद. आजचा भाग आपण इथेच थांबू. जय शिवराय. जय शिवराय.